या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज बैठक या ठिकाणी होती आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्हा, मग तो शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या सर्व भागामध्ये इथे असणारे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी यांचं या भागामध्ये कामाची असणारी पद्धत, सर्वांशी मैत्रीपूर्ण असणारे संबंध आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये राजाभाऊ सारखा एक चांगला कार्यकर्ता, त्याला मिळालेली महायुतीमधली उमेदवारी, या सगळ्याचा परिणाम आपण सर्वजण पाहता की सर्व पक्षातील असणारे, महायुतीचेच असणारे सर्व आमदार नाहीत, सर्व लोकप्रतिनिधी नाहीत, तर वेगवेगळ्या इथे असणाऱ्या आघाड्या असतील, वेगवेगळे पक्ष आहेत, त्या पक्षामधील असणारे आमदार असतील, या सर्वांनी या उमेदवारी बरोबर उमेदवारांना मतदान हे कसं करता येईल यासाठी आम्ही सर्वजण राजाभाऊंना 18 तारखेला होणाऱ्या या पूर्ण निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ असं आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय. असं मैत्रीपूर्ण वातावरण, मला असं वाटतं की 17 ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या, या 17 विधान परिषदेच्या निवडणुका, त्यापैकी 6 ठिकाणच्या निवडणुका या ऑलरेडी बिनविरोध झालेल्या आहेत, परंतु 11 ठिकाणी ज्या ठिकाणी आता निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये असं वातावरण की मतदान आणि मतदार यांची सगळ्यांची भावना महायुतीच्या उमेदवार राजाभाऊ यांना निवडून देण्याची आहे आणि त्यासाठी एकत्रित येणं हे तसं फार पुढील राजकारणासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे खरं तर मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल फार फार आभारही मानले. एक गोष्ट, राजकारणाचा भाग काय आहे याची चर्चा करण्यापेक्षा निवडणुका, ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक विधान परिषदेची असणारी निवडणूक आहे. लोकप्रतिनिधी जो विधान परिषदेमध्ये जाणार आहे, विधान परिषदेची ज्या रचना कशासाठी केली गेली हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. खरं तर सोलापूर या जिल्ह्याने एक नवीन पायंडा काढलाय असं मला वाटतं. एखाद्या जिल्ह्यामधील असणारे सर्व लोकप्रतिनिधी आणि त्या जिल्ह्यातील असणाऱ्या अनेक समस्या असतील, त्या विधान परिषदेमध्ये मांडण्यासाठी एक प्रतिनिधित्व की जे नगरसेवकांमधून जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती अशा लोकप्रतिनिधींमधलं असावं, अशा भावनेतून या रचना या विधान परिषदेच्या केलेल्या आहेत. त्यामुळे एक चांगला पायंडा की जो पायंडामुळे कदाचित राजाभाऊंसारखा एक चांगला आमदार ज्या वेळेला विधान परिषदेमध्ये जाईल, त्यावेळेला इथल्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची जाण ठेवून, मग तो विरोधातील असणारे जे विषय असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे असणारे विषय, यांचा समन्वय घडवून आणून त्या ठिकाणी सोलापूरला न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ती प्रमुख भूमिका त्यांची असेल असं मला वाटतं. आज आपण
ज्या वेळेला या बैठकीला आम्ही सगळेजण बसलो होतो याची पण बरीच चर्चा झाली, परंतु आपल्याला माहिती आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये याच्या सगळ्या चर्चा झाल्या. सर्वच विषय इथे सांगणं हे अपेक्षित नाही, परंतु एकदा कधीतरी जयाभाऊन बरोबर आपण गप्पा मारल्यात तर बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल. धन्यवाद धन्यवाद राष्ट्रवादीचं असं म्हटलं जायचं धन्यवाद. गिरीश भाऊ बोला. गिरीश भाऊ तिथे गिरीश भाऊ बोला. हे बाबा हे घ्या.